He was just 22, a young man with wings of ambition and dreams sky high. Irfan Sameer Sheikh, cabin crew on Air India flight AI 171, gone too soon. On June 12, the skies betrayed him. The aircraft, a Boeing 787 Dreamliner, crashed moments after takeoff from Ahmedabad. 265 lives were lost. Irfan was one of them. काल दिनांक 12 जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या संबंधात इरफान समीर शेख राहणार वय 22 वर्षे राहणार महेशनगर हा संत तुकाराम नगर पोलीस ठाणे हद्दीत राहणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या घरातील मंडळींची भेट घेतली आणि घटनेबाबत विचारपूस केलेली आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे आई वडील अहमदाबाद येथे गेले असल्याचे सांगण्यात आलेले आहे. निश्चित सांगता येणार नाही. अहमदाबाद येथील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बॉडी पुढील कार्यवाहीसाठी मिळण्यात येईल असं कळवण्यात आलेलं आहे. From the vibrant lanes of Sant Tukaram Nagar in Mumbai to the cold corridors of a DNA testing center in Ahmedabad, his journey home took days of heartbreak, waiting and silence. His mother knew, she always knew his flight schedule. When she saw the news, she didn't need confirmation. Her world collapsed in that moment. Just 2 years into aviation, Irfan had found his calling, a life of care, service and duty. Now, memories sealed in grief. काल दुपारी फ्लाईट क्रॅशची जशी न्यूज आली, व्हॉट्सअपला व्हिडिओज वगैरे यायला लागले, त्यावेळेस तर आम्हाला माहित नव्हतं. पण त्याच्या आईला, इरफानच्या आईला तो नेहमी प्रत्येक फ्लाईटच्या वेळेस कॉल करायचा की आज ह्या फ्लाईटमध्ये चाललोय. त्याचं स्वतःचं रोस्टर नेहमी पाठवायचं आईला. त्याच्या आईला इमिजिएट कळालं की इरफान ह्याच फ्लाईटमध्ये आहे. त्यांचा फोन आला तसा मग आम्ही इथं आलो तेव्हा कळालं की तो या फ्लाईटमध्ये. मग आम्ही न्यूजवर वगैरे चेक केलं, 0 सर्वायवल असे न्यूज मध्ये येत होतं. तर आम्हाला काल दुपारी कळालं की तो असं झालंय. तो ह्या केबिन क्रू म्हणून जॉबला 1.5 ते 2 वर्ष झाले असतील जॉईन करून, आणि वय त्याचं 22 वर्ष होतं. इरफानचे आई वडील आणि त्याचा मोठा भाऊ गेलेले अहमदाबाद काल संध्याकाळी. He returned home one last time, wrapped in white, laid to rest and surrounded by hundreds who loved him. The boy who once flew across skies now sleeps beneath them. May his soul soar where no flight ever falls. Zafar Iqbal for Mojo Story.